टेस्ट 5च्या पॉलिटीच्या प्रश्नांचं डिस्कशन बघूया। प्रश्न क्रमांक 1, भारत शासन कायदा 1935 द्वारे पुढीलपैकी कोणती तरतूद करण्यात आली नव्हती? त्यांनी भारत शासन कायदा 1919 वर प्रश्न विचारलेले आहेत। या अगोदर भारत शासन कायदा 1935 ला सुद्धा त्यांनी राज्यसेवेची मुख्य असेल पूर्वीची किंवा पूर्व असेल तर हा कायदा त्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचा आहे, त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत। त्यामुळे कंबाइंड ग्रुप बी च्या पूर्वमध्ये 1935च्या भारत शासन कायद्यावर प्रश्न येण्याची शक्यता नक्कीच आहे। काय म्हटलंय मग? प्रांतांमधील द्विदल व्यवस्था रद्द करून प्रांतिक स्वायत्तता आणली। विधान करेक्ट आहे। द्विदल व्यवस्था, आपण द्विदल व्यवस्थे डायरकी ज्याला म्हटलं त्याची चर्चा याच्या अगोदरच्या कोणत्या तरी टेस्टमध्ये केलेली आहे। भारत शासन कायदा 1919 चे कुठली फीचर्स आहेत, कुठली वैशिष्ट्ये आहेत याच्यावर इन डिटेल आपण बोललेलो आहोत। मागच्या टेस्टमध्ये जे डिस्कशन झालंय त्याला पुढच्या टेस्टचे जे प्रश्न आहेत आणि त्यांचं जे डिस्कशन आहे तर ते मागच्या टेस्टचं बॅकग्राऊंड लक्षात घेऊन पुढे मी सेट केलेले आहेत। त्यामुळे मागचं ध्यानात धरूनच पुढे आपण चर्चा ती सगळी करतो। सो 1919 मध्ये आपण बोललो होतो की प्रांतांमध्ये डायरकी आणली होती, द्विदल शासन व्यवस्था आणली होती की दोन प्रकारची खाती तिकडे आहेत, रिझर्व्ड सब्जेक्ट्स आणि ट्रान्सफर्ड सब्जेक्ट्स, ज्याला आपण राखीव आणि सोपीव असं मराठी भाषेमध्ये म्हणतो। मग राखीव खाती जी आहेत ही तुमच्या त्या प्रांताच्या गव्हर्नरकडे आहेत आणि सोपीव खाती जी आहेत ही तिथे जे मंत्री आहेत किंवा लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याकडे एका अर्थाने दिलेली आहे। सो ही जी काही डायरकी होती प्रोव्हिन्सेसमध्ये, प्रांतांमध्ये, ही त्यांनी रद्द करून तिथे प्रोव्हिन्शियल ऑटोनॉमी म्हणजे ज्याला आपण प्रांतिक स्वायत्तता जी आहे ती आणली आणि एक तरतूद अशी केली की जो तिथला प्रोव्हिन्सचा गव्हर्नर आहे त्यानं तिथले जे मंत्री आहेत त्या तिथल्या ज्या लेजिस्लेचरमधून आलेले जे मंत्री आहेत त्यांच्या ॲडवाईसनं कृती करावी। अर्थात ही काही आपली जसं आजच्या याच्यामध्ये राष्ट्रपती हे मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार काम करतात तेवढ्या प्रमाणात किंवा तेवढ्या अर्थानं बाइंडिंग प्रोव्हिजन नव्हती। ही 1937 ला ही तरतूद लागू झाली आणि 1939 मध्ये ती डिस्कंटिन्यू पण झाली। थोडक्यात ज्या काही कॉन्स्टिट्यूशनल डेव्हलपमेंट किंवा ज्या प्रकारचे अधिकार हे जनतेला दिले जात होते ह्याचा सगळा जो काही ज्याला आपण म्हणतो डिसिजन मेकिंग आहे इथे वासातिक सत्ता असल्या कारणानं त्यांच्या मर्जीवर ते सगळं होतं। त्यामुळे डेमोक्रेसीची जी ओरिजिनल मूल्य आहेत ती खऱ्या अर्थानं स्वातंत्र्यानंतरच ऑन पेपर कागदावर जी आहेत ती आलेली दिसून येतात। सो एक करेक्ट आहे। सेकंड, फेडरल यादी, प्रांतिक यादी आणि समवर्ती यादी अशा प्रकारे केंद्र आणि प्रांतांमध्ये अधिकारांचे वाटप केले। आज ज्याला आपण संघसूची, राज्यसूची, समवर्ती सूची म्हणतो, आपल्याकडे जी अनुसूची आहे आपण डिटेलमध्ये डिस्कस केलेली आहे, त्यातले विषय सुद्धा डिस्कस केले आहेत। त्याच प्रकारे भारत शासन कायदा 1935 मध्ये तरतूद करण्यात आलेली होती। 1935च्या कायद्यानं भारताच्या जी काही पॉलिटीची चौकट आहे किंवा पॉलिटिकल चौकट आहे त्याची विभागणी किंवा त्याचं जे काही स्ट्रक्चर आहे ते एक ऑल इंडिया फेडरेशनच्या स्वरूपात ती चौकट पाहिली होती। अखिल भारतीय एक संघ असेल आणि त्या फेडरेशनमध्ये मग तुमची फेडरल लिस्ट असेल, तुमची प्रोव्हिन्शियल लिस्ट म्हणजे प्रांतिक यादी असेल आणि तुमची कॉन्करंट लिस्ट समवर्ती जी काही आहे यादी असेल आणि जे रेसिड्युअर पॉवर्स आहेत म्हणजे ज्याला तुम्ही उर्वरित हक्क म्हणतात ते सगळे त्यांनी त्यावेळच्या गव्हर्नर जनरलकडे दिलेले होते। पण दुर्दैवानं म्हणा किंवा काय फेडरेशन जे आहे हे अखिल भारतीय फेडरेशन अस्तित्वात आलंच नाही, कारण प्रोव्हिन्सेस आणि प्रिन्सली स्टेट्स म्हणजे प्रांत आणि संस्थानी प्रदेश जे काही आहे किंवा संस्थानं जी आहेत त्या दोघांचं मिळून हे फेडरेशन बनणार होतं, पण संस्थानांनी त्याच्यामध्ये येण्यास नकार दिला। सो 2 जे आहे ते करेक्ट आहे। आणि पर्याय क्रमांक 4 जे आहे फेडरल कोर्टाच्या स्थापनेची तरतूद केली म्हणजे जे आपलं जे सुप्रीम कोर्ट आहे आजचं त्यांनी त्या फेडरल कोर्टाला रिप्लेस केलं। 1937 साली भारत शासन कायदा 1935च्या तरतुदीनुसार फेडरल कोर्टाची स्थापना झालेली दिसून येते। ते फेडरल कोर्ट जे आहे तिथे स्थापन झाले। त्यामुळे 1, 2 आणि 4 या तिन्ही तरतुदी करेक्ट आहेत। 3 जे आहे केंद्रीय अर्थसंकल्पापासून प्रांतिक अर्थसंकल्प पहिल्यांदा वेगळा केला, ही जी तरतूद आहे ही भारत शासन कायदा 1919 द्वारे करण्यात आलेली आहे। ती भारत शासन कायदा 1935 मध्ये करण्यात आलेली नव्हती की जो काही आहे आधी प्रांतांचं जे बजेट होतं ते सगळं एकत्रच केलं जायचं आणि तिथून मग डिस्ट्रीब्युशन केलं जायचं, पण पहिल्यांदा जे काही आहे की तुम्ही प्रांतिक सरकारांना त्यांचा अर्थसंकल्प जो आहे तो वेगळा करून दिला। सो 3 नंबरची तरतूद ही भारत शासन कायदा 1919 मध्ये केलेली आहे। लक्षात येतं? सो भारत शासन कायदा 1935 विषयी जर आता आणखी जास्त बोलायचं म्हटलं सो 1, 2, 4 ह्या त्या तरतुदी आहेतच, पण आणखी काय काय आपल्याला चर्चा करता येईल की भारत शासन कायदा 1935
हा इतका व्हास्ट किंवा ज्याला आपण वाईड रेंजिंग त्याच्यातल्या तरतुदी होत्या की आजचं जे भारतीय संविधान आहे किंवा तत्कालीन जे ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन आहे जे 26 नोव्हेंबर 1950ला आपण स्वीकृत केलं आणि 26 जानेवारी 1949ला स्वीकृत केलं आणि 26 जानेवारी 1950ला लागू केलं, तर ते जे काही आहे त्याची बरीचशी जे काही ड्राफ्ट आहे, त्याचं बरीचशी जी फ्रेमवर्क आहे, चौकट आहे, ती तुमच्या या भारत शासन कायदा 1935वर अवलंबून होती. साधारणतः 320-321 परफेक्ट बोलायचं म्हटलं तर तेवढे सेक्शन्स आहेत, त्याच्यामध्ये 10 शेड्यूल्स आहेत आणि तिथे मग काही त्याच्या प्रॉमिनंट तरतुदी आपण आत्ता बघितल्या की प्रांतांमधली द्विदल व्यवस्था जी आहे ती रद्द केली, फेडरल यादी, प्रांतिक यादी आणि समवर्ती यादी अशा प्रकारचं त्यांनी सेटअप केला. प्लस आणखी काय केलं नवीन जर आपल्याला ठळक काढायचं म्हटलं तर केंद्रामध्ये किंवा केंद्र शासनाच्या पातळीवर त्यांनी डायरकी आणली. म्हणजे 1919च्या भारत शासन कायद्यानं प्रांतांमध्ये डायरकी आणली होती, ती डायरकी कॅन्सल केली 1935च्या कायद्यानं आणि केंद्रामध्ये डायरकी आणली. लक्षात येतं, सो केंद्रामध्ये डायरकी आणण्याचं काम या भारत शासन कायदा 1935नं केलं आणि प्रांतामध्ये डायरकी आणण्याचं काम हे भारत शासन कायदा 1919नं केलं. फेडरल सब्जेक्ट जे आहेत तिकडे मग ते त्यांनी रिझर्व्ड आणि ट्रान्सफर्ड अशा पद्धतीने केंद्रामध्ये त्यांची वाटणी केली, पण ॲक्च्युली हे ऑपरेशनमध्ये आलेलं नव्हतं. तरतूद तशी करून ठेवली होती पण हे ऑपरेशनमध्ये आलेलं नाही. आणखी काय केलंय भारत शासन कायदा 1935नं, 11 त्यावेळेचे जे मेजर प्रोव्हिन्सेस होते त्यापैकी 6 प्रोव्हिन्सेसमध्ये त्यांनी बाय कॅमरलिझम म्हणजे द्विगृही कायदेमंडळ जे आहे ते आणलेलं दिसून येतं. प्लस आणखी काय केलं, इट एक्सटेंडेड द फ्रँचाईज म्हणजे त्यांनी मतदारांची संख्या जी आहे ती वाढवली. म्हणजे त्या कायद्यानुसार भारतातल्या मतदारांची संख्या ही तत्कालीन लोकसंख्येच्या 14% इतक्या प्रमाणावर झालेली आपल्याला दिसून येते. आणि काही संस्थांची स्थापना या भारत शासन कायदा 1935ने केली आहे, ज्याच्यामध्ये फेडरल कोर्ट आपण म्हटलोय. आणखी महत्त्वाचं जर म्हटलं तर RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेची तरतूद भारत शासन कायदा 1935ने केलेली होती. त्यानंतर तुमचं फेडरल पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे आज साधारणतः ज्याला ॲनालॉगस आपण UPSC म्हणतो ते फेडरल पब्लिक सर्व्हिस कमिशन, आज ज्याला तुम्ही स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणतात त्यावेळेचं प्रोव्हिन्शियल पब्लिक सर्व्हिस कमिशन, प्रांतिक लोकसेवा आयोग याच्या स्थापनेची तरतूदही त्यांनी केली. म्हणजे फेडरल पब्लिक सर्व्हिस कमिशन, प्रांतिक सेवा सर्व्हिस कमिशन, त्यानंतर जॉईंट पब्लिक सर्व्हिस कमिशन या तीनही संस्थांची तरतूद जी आहे ती भारत शासन कायदा 1935नं केलेली आहे. आणखी काय आहे, ऑडिटर जनरल जो आहे म्हणजे ज्याला साधारणतः आज आपलं कॅग ज्याला आपण म्हणू शकतो अशा प्रकारचं ऑडिटर जनरलच्या नेमणुकीची तरतूद सुद्धा भारतीय शासन कायदा 1935नं केली. प्लस फेडरल रेल्वे ऑथॉरिटी, फेडरल रेल्वे ऑथॉरिटी या ऑर्गनायझेशनच्या स्थापनेची तरतूद सुद्धा भारत शासन कायदा 1935नं केली. आणि एक मोठा पॉलिटिकल निर्णय जर म्हणला तर म्यानमार जो काही आहे तो भारतापासून पॉलिटिकली वेगळा करण्याचा निर्णय सुद्धा भारत शासन कायदा 1935नं केलेला आहे. इथे मी 7-8 या कायद्यातल्या 7-8 प्रॉमिनंट तरतुदी आत्ता बोललेलो आहे. किमान ह्या जरी उतरवून घेतल्या आणि याची परत रिव्हिजन केली तर ग्रुप बीच्या पूर्वमध्ये, राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेमध्ये, अगदी ग्रुप सीच्या पूर्वपरीक्षेमध्ये वारंवार ह्याच तरतुदी फिरवून विचारल्या जातात. ते काय त्याच्यातले 321 सगळे जे काही आपण म्हणतो सेक्शन्स आहेत ते काय विचारायला तिकडे जाणार नाही आहेत. या प्रॉमिनंट 7-8 तरतुदीच त्या परत विचारत असतात. सो पर्याय क्रमांक 3 ही भारत शासन कायदा 1919नं केलेली तरतूद आहे. उरलेल्या 1, 2, 4 या भारत शासन कायदा 1935नं केलेल्या तरतुदी आहेत. प्रश्न क्रमांक 2 योग्य जोड्या जुळवा. प्रश्न क्रमांक 2 योग्य जोड्या जुळवा हा जो प्रश्न आहे ना, अशा प्रकारचा प्रश्न साधारणतः 3-4 वर्षांपूर्वी तुम्ही मागे जर गेलात तर ही जी प्रिलिम्स आहे, कंबाईनची प्रिलिम्स आहे, तर यांचा फेवरेट प्रश्न होता हा. म्हणजे विशेष दर्जा असलेली राज्य आणि त्यांचे अनुच्छेद यांच्या जोड्या जुळवा हा आयोगाचा आवडता प्रश्न राहिलेला आहे कंबाईंडच्या पूर्वपरीक्षेकरता. तुम्ही बघा 2020च्या अगोदरचे पेपर काढून बघा आणि त्यामुळं काही वर्षात 2-3 वर्षात तो आलेला नाही आहे. जर आलाच तर त्याची तयारी असावी म्हणून टाकलेला प्रश्न आहे. मी परत एकदा नवीन लोकांना सांगतो की मी कोणताही प्रश्न माझ्या विषयाचा असेल किंवा इतर आपल्या टेस्ट सिरीजमधला असेल, अगदी इकॉनॉमी असेल, भूगोल असेल, करंट असेल, कुठलाही विज्ञान असेल, कुठलाही प्रश्न हा मोघम रँडम पद्धतीने सेट करून छापायला देत नाही. पेपर जो आहे तो शेवटी माझ्या हातातूनच जातो. जर तो PYQला धरून नसेल प्रश्न तर तिथल्या तिथं बात करून मी नवीन प्रश्न तिथे डिझाईन करायला सांगत असतो. हे लक्षात ठेवा. त्यामुळे रँडम तो नाही आहे. का विचारलं, ह्यांचा मूड झाला का नाही,
स्पेशल स्टेटस आणि घटक राज्य हा प्रश्न विचारलाच जातो. त्यामुळं साधारणतः जी काही ते नावं आहेत, 8-10 जी काही नावं असतील ती सगळी आपण लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणजे साधारण भाग 21 जो आहे कॉन्स्टिट्यूशनचा, त्याच्यामध्ये 371 ते 371 जे, भाग 21 जो तुमचा येतो कॉन्स्टिट्यूशनचा, त्याच्यामध्ये 371 टू 371 जे ह्याच्यामध्ये या आर्टिकल्समध्ये स्पेशल स्टेटस आणि त्या संबंधीच्या तरतुदी येतात. घटक राज्य जे काही आहेत तुमची, त्यांना जो विशेष दर्जा दिला आणि विशेष दर्जा देताना काय पद्धतीने दर्जा दिलाय, काय पद्धतीने त्यातल्या तरतुदी केल्यात. म्हणजे काही ठिकाणी स्पेशल स्टेटस देण्याची वेगवेगळी कारणं आहेत. राजकीय कारणं आहेत, सामाजिक कारणं आहेत, भौगोलिक कारणं आहेत. तिथे असणारे जे ट्रायबल ग्रुप्स आहेत त्यांना काही विशेष हक्क असतात. त्यांचं जे काही सगळं हेरिटेज आहे किंवा त्यांची जी काही परंपरा आहे ती जपण्याकरता नॉर्थ ईस्टमधल्या काही राज्यांना स्पेशल स्टेटस दिलेला आहे. त्या राज्याची काही आयडेंटिटी जी आहे ती जपण्याकरता, स्थानिकांना काही अधिकार देण्याकरता किंवा त्यांचं काही राज्यांचं जे बॅकवर्डनेस आहे तो त्याला काहीतरी टॅकल करण्याकरता, अशा वेगवेगळ्या कारणांसाठी हे स्पेशल स्टेटस देण्यात आलेलं आहे. आपल्याला फॅक्ट महत्त्वाचे आहेत. मग स्टार्ट जर आपण केलं, 371 कोण आहे? महाराष्ट्र आणि गुजरात. त्याच्या तरतुदींमध्ये आत्ता आपण जात नाही. आत्ता आपण फक्त त्याचे आर्टिकल आणि राज्य बघूया. महाराष्ट्र आणि गुजरात 371. इथं दिलेलं काय आहे? 371 हे नागालँड. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. आपण सिरीजने जाऊया. 371 पासून 371 जे डिस्कस करूया. 371 मध्ये काय आहे? महाराष्ट्र आणि गुजरात. त्यानंतर 371 हे इथेच दिलंय नागालँड करता विशेष तरतूद. 371 बी काय आहे? आसाम. 371 बी इज आसाम. मी बोलत असताना तुम्ही लिहित राहिलं पाहिजे. हे पुस्तकात दिलेलं आहे, मी घरी गेल्यावर बघून घेतो किंवा लेक्चर झाल्यावर बघून घेतो असं करणार असाल तर त्याचा उपयोग नाही आहे. एवढा हा जो काही 1-1.5 तास आहे हा आपल्याला पाठांतरासाठीच युटिलाइज करायचा आहे. 371 महाराष्ट्र गुजरात, 371 ए नागालँड, 371 बी आसाम लक्षात ठेवा. त्यानंतर 371 सी इथं दिलेलं आहे. काय आहे? मणिपूर. 371 सी काय आहे? मणिपूर. त्यानंतर 371 डी आणि 371 ई. हे थोडंसं बऱ्याच लोकांना कन्फ्युजन होतं. 371 डी आणि 371 ई. खूप लोक मी बघितलंय, काही टेस्टचे डिस्कशन सुद्धा मी बघितलंय, काही लोक याला वेगळ्या पद्धतीने डिस्कस करतात. 371 डी हे ओरिजिनली आंध्र प्रदेश करता दिलेलं आहे. याच्यातलं 371 डी जे आहे हे आंध्र प्रदेश करता दिलेलं आहे. 2014 साली काय झालं? आंध्र प्रदेशचं विभाजन होऊन तेलंगणा नावाचं आणखी एक राज्य निर्माण झालं. त्यामुळं मग हे 371 डी जे आंध्रला दिलेलं होतं तेच मग तेलंगणाला सुद्धा दिलं गेलं. म्हणजे या दोन्ही स्टेट करताचा जो स्पेशल स्टेटसचा जी तरतूद आहे, प्रोव्हिजन आहे, ती 371 डी मध्ये येते. लक्षात येते. सो 371 डी आंध्र प्रदेश करता होतं, नवीन राज्य निर्माण झालं 14 सालानंतर ते तेलंगणाला सुद्धा लागू झालं. आणि 371 ई काय आहे? जर तुम्ही ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन वाचलं, 371 ई काय आहे तर आंध्र प्रदेशमध्ये संसदेद्वारा कायदा करून केंद्रीय विद्यापीठाच्या स्थापनेकरताची जी तरतूद आहे ती 371 ई आहे. आंध्र प्रदेशमध्ये केंद्रीय विद्यापीठाची स्थापना तुमची संसद बाय लॉ कायदा करून करू शकते अशी तरतूद 371 ई मध्ये आहे. लक्षात येते. सो 371 डी आणि 371 ई हे लक्षात ठेवायला पाहिजे. इथे बऱ्याच लोकांचं ते कन्फ्युजन होतं, ते करू नका. पुढचं येतं 371 एफ. आपल्याकडे पर्याय क्रमांक डी मध्ये दिलंय, ते म्हणजे तुमचं सिक्कीम. 371 एफ मध्ये आहे सिक्कीम. 371 जी येतं ते आहे मिझोराम. 371 जी येतं मिझोराम. पुढे येतं 371 एच. 371 एच काय आहे? अरुणाचल प्रदेश. 371 आय दिलाय तो काय आहे? मग गोवा. आणि 371 जे आहे ते म्हणजे तुमचं कर्नाटक. लक्षात येतं. म्हणजे मेजर जर आपण बघितलं तर याच्यामध्ये सगळी नॉर्थ ईस्टर्न स्टेट आहेत, ईशान्य भारतातली ती सगळी राज्य आहेत. इथं आपण पर्याय घेताना नागालँड, सिक्कीम, मणिपूर ही 3 त्यातली घेतली. गोवा जे आहे ते वेगळं. म्हणजे जर आपल्याला प्रॉमिनंट स्टेट्स याच्यातली बाहेर काढायची असेल तर 371 मध्ये महाराष्ट्र आणि गुजरात लक्षात ठेवायचीच असतील की मेजर स्टेट कुठली आहे तर 371 महाराष्ट्र आणि गुजरात. त्याच्यानंतर नॉर्थ ईस्टर्न सोडलं तर 371 डी मध्ये आंध्र प्रदेश आणि तुमचं तेलंगणा. 371 ई मध्ये आंध्र प्रदेशमध्ये केंद्रीय विद्यापीठ. त्यानंतर 371 आय मध्ये गोवा आणि 371 जे मध्ये कर्नाटक. सो महाराष्ट्र, गुजरात, त्यानंतर आंध्र प्रदेश, तेलंगणा, गोवा आणि कर्नाटक. बाकी जर सगळं तुम्ही म्हटलं तर मग पुन्हा सगळी तुमची नागालँड, आसाम, मणिपूर, सिक्कीम, मिझोराम आणि अरुणाचल प्रदेश. रिअरेंजिंग द फॅक्ट्स म्हणतो ना आपण.
बोलता बोलता आपण पुन्हा त्याच्यामध्ये काहीतरी अरेंजमेंट करून ठेवली. अरे हां, महाराष्ट्र गुजरात लक्षात राहील, गोवा लक्षात राहील, आंध्र प्रदेश तेलंगणा लक्षात राहील आणि कर्नाटक लक्षात राहील. बाकी नाही आहे बरं का कोणी. मध्येच उत्तर प्रदेश घालायचं काही कारण नाही. मध्येच असं जर पर्याय राजस्थान आला तर पर्याय नाही आहे. हे जे आहे ना, आपण म्हणतो ना की मी 50-50 करतो, लॉजिकनी तिथपर्यंत जातो. माहीत नसलं तरी काहीतरी माहीत असायला पाहिजे, जे माहीत नाही आहे त्याच्या संबंधी उत्तर द्यायला. काहीतरी माहीत असायला पाहिजे की एवढं कन्फर्म आहे की 371 ते 371 जे मध्ये हीच वेगळी राज्य आहेत नॉर्थ ईस्टर्न सोडून, महाराष्ट्र गुजरात, आंध्र प्रदेश तेलंगणा, त्यानंतर तुमचं गोवा आणि कर्नाटक, ही मेजर आहेत. बाकी मग सगळी नॉर्थ ईस्टर्न आहेत. मग मी त्याच्यातल्या त्याच्यात बघून घेईल. नोट्स करताना अशा पद्धतीनं नोट्स जे आहेत ना त्या जन्माला येतात. वारंवार हल्ली का बोलावं लागतंय, कारण तुमचे प्रश्न जे तिकडे येतात ॲपवरती येतात आणि मला येतात पर्सनलवरती की नोट कशा करायच्या. नोट ज्याच्या त्याच्या वेगळ्या तयार होतात. नोट करण्याचा कुठलाही युनिफॉर्म फॉर्म्युला नाही. मी PPT का आणत नाही किंवा नोट बनवून का आणत नाही इथे, तर ते पुन्हा काय होतं की मग लक्ष्मीकांत यांचं पुस्तक आहे, सुभाष कश्यप यांचं पुस्तक आहे, DD बसू यांचं, ते 1 by 1 जर मी असं घेतलं 371 हां महाराष्ट्र गुजरात, 371B फलाना आसाम आणि हे सगळं की तुम्ही जर हे करत राहिलात 371 हे नागालँड, तर इथं झालं दिसलं की आपण रिलॅक्स होतो. दॅट इज पॅसिव्ह लर्निंग. इथे जे मी बोलतो आहे, बोलता बोलता ते लिहून घेण्यामध्ये जी तुमची शारीरिक, मानसिक, बौद्धिक दमछाक होते आहे, त्या प्रकरणाला किंवा त्या सगळ्या प्रक्रियेला अभ्यास असं म्हणतात. तिथं ते होत आहे. त्यामुळं अजूनही लोक म्हणतात की सर जग एवढं पुढं चाललं तुम्ही ती फळ्यावर प्रश्न देत नाही देत, कारण इथं हा पेपर आहे, इथं तुमच्या हातात तो असावा असं मला वाटतं. PDF करणं अवघड नाही आहे, PDF करणं, त्याची PPT करणं अवघड नाही आहे, एक एक प्रश्न तिथं मांडणं अवघड नाही. हे तुमच्या हातात असावं, तुम्ही तेवढे कष्ट घ्यावेत की याची प्रिंट काढून तुमच्या टेबलवर डिस्कशनच्या वेळेला ठेवावं अशी माझी इच्छा आहे. म्हणून हे चाललंय. म्हणून ह्या डिजिटल यंत्रणेचा कमीत कमी वापर जो आहे ना तो मी करतो आहे, कारण अजूनही आपली परीक्षा ही पेन पेपरवरच होते आहे. जेणेकरून तुम्ही हे घेऊन बसावं, तुम्हाला त्यात प्रवृत्त करावं. आणि 100 पैकी 10 जण जरी असं करायला प्रवृत्त झाले तरी माझा अनुभव असा सांगतो की तेच 10 जण शेवटी सिलेक्ट होतात. लक्षात येतं. तर ते जे 10 आहेत ना त्यांनी सिलेक्ट व्हावं म्हणून हे सगळं चाललेलं आहे. इथे आयतं काही देऊ नये, बोलता बोलता पकडावं म्हणून मी वारंवार फॅक्ट ज्या आहेत त्या रिवाईज करतोय. थोडीशी 5वी टेस्ट आहे, आपण टेस्टच्या मध्यावर आलो, तो एक थोडासा डोस जो आहे तो याच्यातून घ्यायला पाहिजे. सो पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 3, संविधान सभेच्या सुकाणू समितीच्या अध्यक्षपदी कोण होते? तुम्हाला आठवत असेल PYQचं पहिलं लेक्चर घेतलंय आणि टेस्ट 1, टेस्ट 2, टेस्ट 3 मध्ये मी संविधान सभेच्या समित्यांवर डिटेल बोललेलो आहे. जवाहरलाल नेहरू मल्टिपल समित्या घेतल्यात, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या समित्या घेतल्यात, राजेंद्र प्रसादांवर बोललोय, आंबेडकरांवर बोललोय, मसुदा समितीच्या सदस्यांवर आपण बोललेलो आहोत. आता एक मध्येच फक्त एक वेगळं टाकलंय की एकच समिती विचारायची आणि मग त्याच्यावरती आपण उत्तर देता येतं का ते बघायचं. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, स्टिअरिंग कमिटी ज्याला किंवा सुकाणू समिती ज्याला आपण म्हणतो, राजेंद्र प्रसाद हे 2 मेजर कमिट्या ज्या आहेत, 2 महत्त्वाच्या ज्या समित्या आहेत त्यांचे अध्यक्ष आहेत. रूल्स ऑफ प्रोसिजर कमिटी, रूल्स ऑफ प्रोसिजर म्हणजे प्रक्रिया नियमन समिती जी काय आहे याचे ते अध्यक्ष आहेत. हा प्रश्न डायरेक्ट आलेला आहे, PYQ काढून बघा की रूल्स ऑफ प्रोसिजर कमिटीचे अध्यक्ष कोण होते. डॉक्टर राजेंद्र, डायरेक्ट आलेला आहे. जुने पेपर तुम्ही MPSCचे काढून बघा. त्यामुळं मग आता राजेंद्र प्रसादांची दुसरी एक बाकी नेहरू पटेल यांचे आपल्याला पाठ असतात, ते आपण वारंवार बोललेलो पण आहेत. तर ह्यांची जी आहे रूल्स ऑफ प्रोसिजर कमिटी, प्रक्रिया नियमन समिती आणि सुकाणू समिती, या 2 मेजर कमिटी ज्या आहेत ज्याचे बाबू राजेंद्र प्रसाद किंवा डॉक्टर राजेंद्र प्रसाद अध्यक्ष आहेत. आणखी 2 मायनर कमिटीज आहेत ज्याचे अध्यक्ष पण राजेंद्र प्रसाद आहेत. पहिली तुमची फायनान्स अँड स्टाफ कमिटी, फायनान्स अँड स्टाफ कमिटी, वित्त आणि स्टाफ जे काही आहे ती समिती, याचे अध्यक्ष पण राजेंद्र प्रसाद आहेत. आणि नॅशनल फ्लॅग, भारताचा जो झेंडा आहे त्याच्यावर बसवण्यात आलेली ॲडहॉक समिती किंवा तात्पुरती समिती, राष्ट्रीय झेंड्यावर बसवलेली तात्पुरती समिती, याचे अध्यक्ष सुद्धा राजेंद्र प्रसाद आहेत. सो 2 मेजर आणि 2 मायनर राजेंद्र प्रसाद. लगेच ते करून ठेवायला पाहिजे की हां राजेंद्र प्रसाद वरती लिहिलं मेजर कमिट्या, रूल्स ऑफ प्रोसिजर कमिटी आणि स्टेअरिंग कमिटी, प्रक्रिया नियमन समिती आणि सुकाणू समिती. मायनर की झेंड्यावरची जी काही आहे ती ॲडहॉक किंवा तात्पुरती समिती आणि फायनान्स आणि वित्त आणि स्टाफ समिती. झालं, राजेंद्र प्रसादांचं काम आपलं संपलं. मग आता तिथं बाकीचे जे पर्याय, सरदार पटेलांवर आपण ऑलरेडी बोललेलो आहोत.
मेजर कमिटी कुठली आहे? प्रोव्हिन्शियल कॉन्स्टिट्यूशन कमिटी. प्रांतांकरिताचं जी काही घटना समिती आहे, प्रांतिक घटना समिती. ऑलरेडी बोललोय, जर आत्ता 5व्या टेस्टला म्हणजे बरोबर मध्यावर येऊन, आपला पेपर 21 डिसेंबरला गेलेला आहे, जर 5व्या टेस्टला येऊन आधीच्या 4 टेस्टचं डिस्कशन आणि मी केलेलं PYQचं डिस्कशन याचा आधार घेऊन आज सरदार पटेलांची समिती कुठली हे आठवत नसेल तर मग आपल्याला कोणीही वाचवू शकत नाही. याचा अर्थ आपण फक्त ऑनलाईन पैसे भरलेत आणि फक्त डिस्कशन काहीतरी प्रवचन ऐकल्यासारखे ऐकतो आहोत. लक्षात येत आहे? सो सरदार पटेल प्रोव्हिन्शियल कॉन्स्टिट्यूशन कमिटी, प्रांतिक घटना समिती. अजून काय आहे? सरदार पटेल कशाचे अध्यक्ष आहेत? एक मोठी कमिटी आहे, ॲडवायझरी कमिटी ऑन फंडामेंटल राईट्स, मायनॉरिटीज अँड ट्रायबल अँड एक्सक्लुडेड एरियाज. मूलभूत हक्क, अल्पसंख्याक समुदाय आणि जे तुमचे आदिवासी आणि वगळण्यात आलेली क्षेत्र आहेत यांच्यासाठी बसवण्यात आलेली एक सल्लागार समिती आहे, जिच्या पुन्हा 5 उपसमित्या आहेत. त्या एका मोठ्या समितीचे अध्यक्ष सुद्धा सरदार पटेल आहेत. मूलभूत हक्क, अल्पसंख्याक समुदाय आणि तुमचे आदिवासी आणि वगळण्यात आलेली क्षेत्र या संदर्भात, एक्सक्लुडेड एरियाज जे काही आहे यांच्या संदर्भात बसवलेली एक मोठी समिती, ज्याच्या 5 उपसमित्या आहेत, याचे अध्यक्ष सुद्धा सरदार वल्लभभाई पटेल आहेत. आणखी काय पर्याय आहे? KM मुंशी यांचं पण नाव मी डिस्कशनमध्ये घेतलेलं आहे. ऑर्डर ऑफ बिझनेस कमिटी, मायनर समिती आहे. ऑर्डर ऑफ बिझनेस समिती जी काही आहे त्याचे अध्यक्ष KM मुंशी. KM मुंशींच्या बाबत आपण मुंशी अय्यंगार फॉर्म्युला, भाषेसंबंधीचा सूत्र जे आहे आपण PYQच्या पहिल्याच डिस्कशनमध्ये ते घेतलेलं आहे, डिटेल बोललेलो आहे. KM मुंशी कोण होते, त्यानंतर अय्यंगार कोण होते, कोणी काय काम केलेलं आहे, हिंदी जी आहे ती कशी अडॉप्ट झाली, मग हिंदी भाषा दिवस कसा निर्माण झाला, ड्राफ्ट कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय होतं काय नाही, सगळं ते PYQमध्ये आलेलं आहे. आणि JB कृपलानी किंवा आचार्य कृपलानी हे फंडामेंटल राईट्सची जी सब कमिटी आहे, जी आत्ता मगाशी मी सरदार पटेलांचं सांगितलं की मूलभूत हक्क, मायनॉरिटीज आणि ट्रायबल आणि एक्सक्लुडेड एरिया यांच्यासाठी बसवलेली जी सल्लागार समिती आहे, ज्याचे अध्यक्ष सरदार पटेल आहेत, त्याच्या 5 उपसमित्या आहेत. त्या 5 उपसमित्यांपैकी फंडामेंटल राईट्सवर बसवलेली जी उपसमिती आहे त्याचे अध्यक्ष JB कृपलानी आहेत. आत्तापर्यंत सगळ्या समित्या 2-2, 4-4 वेळा रिपीट करून झालेल्या आहेत. आता जर प्रश्न आला 21 डिसेंबरला कुठलाही, तर तो चुकता कामा नये. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 4, लोकसेवा आयोगाच्या कार्यविषयक तरतूद घटनेच्या कितव्या अनुच्छेदांतर्गत करण्यात आली? रँडम आर्टिकल्स ते विचारतात. रँडम आर्टिकल्स जे आहेत ना ते विचारण्याचं प्रमाण वाढलं. अर्थात हे रँडम आहेत का? तर नाही. मी अनेक दिवसांपासून म्हणजे गेल्या 6-7 वर्षांपासून तुम्ही सगळे व्हिडिओ काढून बघा, मी हे म्हटलोय की M लक्ष्मीकांत यांच्या प्रत्येक रिवाइज एडिशनमध्ये जी सुरुवातीची 4-5 प्रकरणं आहेत, म्हणजे संविधानाची निर्मिती, संविधानाची वैशिष्ट्ये आणि ओव्हरऑल कॉन्स्टिट्यूशनल हिस्ट्री, संविधानाच्या सगळा तो इतिहास आहे, ब्रिटिशकालीन जे सगळे कायदे आहेत ते, ह्याच्यावर वारंवार प्रश्न येतात. तिथं त्यांनी काही आर्टिकल्स एक संक्षिप्त पद्धतीने दिलेले आहेत, त्याच्यातूनच ते सतत प्रश्न विचारत राहतात. तर तिथं जी महत्त्वाचे आर्टिकल्स आहेत त्यापैकीच हे आर्टिकल 320. आर्टिकल 320 म्हणजे भाग 14 जो आहे तुमचा, घटनेचा भाग 14 जो आहे, भाग याच्या संबंधी आपण महत्त्वाचं जे म्हटलेलं आहे ना की 14 आणि त्याच्यामध्ये 315 ते 323 या बंच विषयी आपण याच्या अगोदर बोललेलो आहे. UPSC आणि SPSCचे प्रश्न आपण डिस्कस केलेले आहेत, संघ लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोग वगैरे वगैरे. तर त्या बंचमध्ये जिथे पब्लिक सर्व्हिस कमिशन्स विषयीच्या सगळ्या तरतुदी येतात, लोकसेवा आयोगाविषयीच्या तरतुदी ज्या आहेत त्या सगळ्या इथे येतात. त्याच्यामधलंच ते आर्टिकल येतं, ते म्हणजे 320, जे लोकसेवा आयोग काय फंक्शन करेल, फंक्शन्स ऑफ पब्लिक सर्व्हिस कमिशन्स. त्याचं जर आपल्याला गोषवारा काढायचं म्हटलं तर फंक्शन्स ऑफ पब्लिक सर्व्हिस कमिशन. मग याच्यातले मेजर कुठले कुठले आहेत? आर्टिकल 315 आपण ऑलरेडी डिस्कस केला आहे, पब्लिक सर्व्हिस कमिशन्स फॉर युनियन अँड स्टेट्स, संघ आणि घटक राज्यांकरताचं लोकसेवा आयोग, म्हणजे UPSCच्या निर्मितीची तरतूद प्लस स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या निर्मितीची तरतूद 315 मध्ये येते. याला जोडूनच इथं दिलेलं कुठलं आहे बघा, 2 नंबरचं 312 सुद्धा मी टेस्टमध्ये कॉन्स्टिट्यूशन थ्रू क्वेश्चन्स नावाचा जो कोर्स आहे आपल्या ॲपवर, त्याच्यामध्ये 312 मी डिस्कस केलेलं आहे. तो कोर्स सुद्धा याला जोडून बघायला पाहिजे. का जोडून बघायला पाहिजे? आपण 8च टेस्ट घेतो. मी त्या दिवशी सुद्धा हे बोललो, खरं तर 8 टेस्ट 10 टेस्ट हे काही टेस्ट सिरीजचं हे मॉडेल नाही आहे. पण प्रॉब्लेम असा होतो की वेळ मुलांनाही कमी द्यायचा असतो, त्यामुळे मला फार काही करता येत नाही.
खरं तर 6 किंवा 8 सेक्शनल आणि 10 किंवा 12 कॉम्प्रिहेन्सिव्ह एवढं ते मॉडेल प्रत्येक टेस्ट सिरीजला पाहिजे आहे. पण हल्ली मुलांचं पण ते होत नाही आहे आणि वेळ तुम्हाला द्यायचा नाही. अदरवाईज सगळं कव्हर होतं. प्रत्येक वर्षीच्या सायकलमध्ये फ्रेश नवीन PYQ वरून आपण परत ते डिझाईन करू शकतो. पण ते नाही होत, म्हणून कॉन्स्टिट्यूशन थ्रू क्वेश्चन्स हा जो कोर्स आहे तो ॲपवरती तुम्ही बघायला पाहिजे. 312 अखिल भारतीय सेवांसंबंधीचं आर्टिकल आहे. आणि काय मग त्याच्यामध्ये तरतूद आहे की भारताची संसद कायदा करून नवीन अखिल भारतीय सेवेची निर्मिती करू शकते. भारताची संसद कायदा करून नवीन अखिल भारतीय सेवेची निर्मिती करू शकते. म्हणजे जसं तुमच्याकडे आज ज्या काही अखिल भारतीय सेवा आहेत, IAS आहे, IPS आहे की नाही, इत्यादी जे काही तुमचं फॉरेस्ट सेवा आहे, तर या सगळ्या बरोबर नवीन तुम्हाला काही क्रिएट करायचं असेल तर ते संसद करू शकते. फक्त त्याकरता काय लागतं, तुमची जी राज्यसभा आहे त्या राज्यसभेने तशा पद्धतीचा ठराव उपस्थित आणि मतदान करणाऱ्यांच्या 2/3 इतक्या बहुमतानं तो पारित करून दिला पाहिजे. उपस्थित आणि मतदान करणाऱ्यांच्या 2/3 इतक्या बहुमतानं राज्यसभेनं, काउन्सिल ऑफ स्टेटनं तसा ठराव पारित करून दिला पाहिजे आणि मग तुमच्या अखिल भारतीय सेवेची निर्मिती होऊ शकते. बरेचदा लोक म्हणतात सर तुमच्या याच्यातनं प्रश्न आला का. मग आता जर 312वर प्रश्न आला, इथं 312 पर्याय आणि मी 312चं सगळं बोललोय, तर तो जो प्रश्न आहे, म्हणूनच मी सांगतो की डेक्कन आयएसचं किंवा आत्ताच्या सुभाष अकॅडमीच्या टेस्ट सिरीजमधले प्रश्न म्हणजे फक्त प्रश्न नाहीत, डिस्कस केलेल्या गोष्टींचा सुद्धा समावेश तिकडे होतो. 312 आपण आत्ता पूर्ण बोललोय, अखिल भारतीय सेवा. त्यानंतर 320 आत्ताच मी म्हटलो की काय आहे, लोकसेवा आयोगाचं जे कार्य आहे, फंक्शन्स ऑफ पब्लिक सर्व्हिस कमिशन. मग त्यात त्यांनी त्यांची वेगवेगळी फंक्शन्स दिलेली आहेत की तुम्ही परीक्षा घेतल्या पाहिजेत, तुम्ही एक्झाम कंडक्ट केल्या पाहिजेत रिक्रुटमेंटसाठी, किंवा तुम्हाला वेगवेगळ्या विषयांवरती कन्सल्ट केलं जाईल शासनाकडून किंवा काय, त्यावेळी तुम्ही तुमची मदत केली पाहिजे. त्यानंतर इथला आणखी एक पर्याय काय आहे, 323A. 323A काय आहे, प्रशासकीय लवाद, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनल. प्रशासकीय लवाद 323A. आणि 323B काय आहे, ट्रायब्युनल्स फॉर अदर पर्पजेस, इतर कामांसाठीचे लवाद. लक्षात येते. सो 315 आपण बोललो, 312 अखिल भारतीय सेवा, 323A प्रशासकीय लवाद आणि 320 लोकसेवा आयोगाची कार्य. त्याच्यानंतर 316, जर याला आणखी या बंचमध्ये जायचं म्हटलं, 316 मध्ये काय आहे, तुमच्या कमिशनच्या सदस्यांची नेमणूक आणि त्यांची टर्म, पदाचा अवधी, याविषयीची तरतूद 316 मध्ये आहे. 317 मध्ये काय आहे, त्या कमिशनच्या लोकांचं रिमूव्हल किंवा सस्पेन्शन, बडतर्फी किंवा त्यांचं निलंबन, याविषयीची तरतूद 317 मध्ये आहे. सो आपण 312 बोललो, 315 बोललो, 316 बोललो, 317 बोललो, 320 बोललो, 323A बोललो आणि 323B सुद्धा बोललो. एका प्रश्नामध्ये 7-8 आर्टिकल्स आपण बोललेलो आहोत. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 5, अयोग्य पर्याय ओळखा. ते काय करतायत, जर तुम्ही आत्ता ग्रुप Cच्या मेन्सचा पेपर बघितला किंवा त्याच्या अगोदरचे जस्ट PYQ बघितले, तर असे छोटे छोटे डिटेल्स जे काही दिलेले आहेत ना, म्हणजे घटक राज्यांच्या निर्मितीबाबत त्यांनी साल विचारलंय. आता फक्त एकच त्यांचा भाग राहिला आहे की घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची जी नावं बदलली आहेत त्याच्यावरती कदाचित प्रश्न अजून विचारला नाही, पण विचारू शकतात, म्हणून मी तो टाकलाय. कारण बाकीच्या सगळ्या गोष्टी आपल्या घेऊन झाल्यात. म्हणजे संघ आणि त्याचा प्रदेश है ना, भाग 1 कॉन्स्टिट्यूशनचा भाग 1, त्याच्यामधलं आर्टिकल 1 ते 4 युनियन अँड इट्स टेरिटरी, संघ आणि त्याचा प्रदेश. आणि त्याच्यामध्ये मग 4 आर्टिकल आपल्याला माहिती आहेत की आर्टिकल 1 मध्ये इंडिया दॅट इज भारत, हे तुमचं कसं असेल तर युनियन असेल. आर्टिकल 2 मध्ये आपण बघितलंय की संसदेला जो अधिकार आहे नावं बदलणे, सीमा बदलणे, टेरिटरी बदलणे वगैरे. 3 मध्ये आर्टिकल 3 मध्ये जे आहे नावं बदलणे, सीमा बदलणे. आर्टिकल 2 मध्ये तुमचं ॲडमिशन जे काही आहे स्टेटचं. आर्टिकल 4 मध्ये मग हे घटना दुरुस्ती वगैरे हे होत नाही, साध्या विधेयकाप्रमाणे साध्या बहुमताने ते केलं जातं. या सगळ्या तरतुदी आहेत. त्याच्यानुसार मग राज्य पुढे निर्माण होतात. तुमचं 1956ला तुमचं स्टेट्स रिऑर्गनायझेशन ॲक्ट येतं, राज्य पुनर्रचना, ते सगळं अधिनियम येतो. त्याच्यावरती प्रश्न येतातच, कुठलं राज्य कधी निर्माण झालं. फक्त नावं बदलली जी काही जात आहेत, राज्यांची नावं बदलली जात आहेत किंवा केंद्रशासित प्रदेशांची नावं बदलली जात आहेत, त्याच्यावर तो प्रश्न येऊ शकतो. सो काय आहे मग, संयुक्त प्रांत जो काही म्हटलेला आहे ते उत्तर प्रदेश 1950 करेक्ट आहे, म्हैसूरचं कर्नाटक झालं 1973 करेक्ट आहे, उत्तरांचलचं उत्तराखंड झालं 2006 करेक्ट आहे. फक्त जे 2 आहे
मद्रासचं तामिळनाडू हे 1969 मध्ये केलेलं आहे, 1970 मध्ये केलेलं नाही. 1969 1969 मध्ये ते केलेलं आहे, 1970 मध्ये नाही. म्हणून पर्याय क्रमांक 2 जो आहे तो चुकलेला आहे. मग आता 1973 मध्ये आपण म्हटलं म्हैसूरचं कर्नाटक झालं. आणखी 1973 मध्ये काय झालं होतं तर लक्षद्वीप हे जे नवीन नाव तुम्ही दिलं की लक्षद्वीप, मिनिकॉय आणि अमिनदिवी हे जे 3 बेटं आहेत, 3 आयलँड जे आहेत त्यांना एकत्रितपणे मग तुम्ही लक्षद्वीप ही युनियन टेरिटरीचं नाव जे आहे 1973 साली त्याच वर्षात ज्या वर्षात म्हैसूरचं कर्नाटक झालेलं दिसतं. आणखी आपण काय याच्या अगोदर डिस्कस केले तुम्हाला आठवत असेल तर आणखी काय आठवतं? आपण दिल्लीचं बघितलेलं आहे. दिल्लीचं नामकरण जे आहे नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली, NCTD. 69वी घटना दुरुस्ती कायदा 1991, 69वी घटना दुरुस्ती कायदा 1991 ते दिल्लीचं नाव बदललं. आणखी 2006 मध्ये उत्तरांचलचं उत्तराखंड झालं. आणखी कुठलं पॉंडिचेरीचं पद्दुचेरी केलं 2006 मध्ये, सेम इयर. पॉंडिचेरीचं पद्दुचेरी केलं आणि आणखी ओरिसाचं ओडिशा केलं 2011 मध्ये. ओरिसाचं ओडिशा केलं 2011 मध्ये. सेम लिंकअप कुठे आहे याचा आपण बघितलं होतं बघा. 22 भाषा ज्या आहेत ना आपल्या याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये तुमच्या 8व्या अनुसूचीमध्ये काय येतं की ओरिसाचं ओडिया तुमचं झालेलं आहे. 96वी घटना दुरुस्ती 2011. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 6. भारतीय घटनेतील मूलभूत हक्कांविषयीचे योग्य विधान ओळखा. आपण आता आर्टिकलच्या जोड्या लावा बऱ्यापैकी घेतलंय आणि जास्त ते डिटेल जात नाहीये, त्यामुळे मग 12 ते 35 जवळपास ते पाठ असायला पाहिजे. 12 स्टेटची व्याख्या, 13 कायदा, 14 ते 18 समानतेचा हक्क है ना, 19 ते 22 तुमचा स्वातंत्र्याचा हक्क, 23-24 तुमचं शोषणाविरुद्धचा हक्क, 25 ते 28 तुमचा धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, 29-30 तुमचे सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क, 31-44व्या घटना दुरुस्तीने काढून टाकलेला संपत्तीचा हक्क आणि 32 तुमचा संविधानिक उपायांचा हक्क. तर त्याच्यामध्ये डिटेल आपण बोललेलो आहोत. आता फक्त थोडंसं त्याचा जो काही एक कॉन्सेप्च्युअल भाग आहे त्याच्यावरचा हा प्रश्न आहे. काय काय विधान आहेत मग? यांची प्रमुख प्रेरणा अमेरिकन संविधान आहे. बिल ऑफ राईट्स जे आहे अमेरिकेचं त्याच्यामधून ते घेतलेलं आहे. करेक्ट? अकरेक्ट आहे. यांचे वर्णन भारताची मॅग्ना कार्टा हे अनेकदा विचारले. खूप सोपं आहे पण तरी पण ते परत परत विचारत राहतात. मॅग्ना कार्टा इंग्लंडचा जो आहे राजा जॉन यानं इसवी सन काय आपण म्हणतो 1215 मध्ये पहिल्यांदा काहीतरी नागरिकांना हक्क प्रदान करण्याचं, अर्थात ते त्याने दबावातनं केलेलं होतं पण काहीतरी आता सत्तेकडून जनतेकडे काहीतरी हक्क जे आहेत त्याची जी चार्टर आहे, सनद जी आहे ती प्रदान केली गेली आणि त्याला ते अॅनालॉगस आपणही आता भारतीय संविधानामध्ये लोकांना हक्क देतो. त्यामुळं भारताला ते मॅग्ना कार्टा ज्याला आपण म्हणतो महा एका अर्थानं सनद जी आहे त्याचं वर्णन केलं जातं. 44वी घटना दुरुस्ती कायदा 1978 द्वारे संपत्तीचा हक्क काढून घेण्यात आला आणि तो एक कॉन्स्टिट्यूशनल राईट किंवा लीगल राईट जो काही आहे तुमचं काय राहिला, फक्त घटनात्मक हक्क किंवा कायदेशीर हक्क राहिला. आणि मूलभूत हक्क हे स्थायी स्वरूपाचेच म्हणजेच परमनंट आहेत. चुकीचं आहे. मूलभूत हक्क हे परमनंट नाहीत, सॅक्रोसँक्ट नाहीत, त्यांच्यामध्ये दुरुस्ती करता येते, बदल करता येतो. हे आपल्याला माहिती आहे की आपण अनेक घटना दुरुस्त्या केलेल्या आहेत. 86व्या घटना दुरुस्तीने तिथे 21A नवीन टाकलेलं आहे. 19 मधलं जो काही तुमचं संपत्तीविषयीचं जे काही स्वातंत्र्य आहे ते काढलंय. 31 तुमचं काढून घेतलेलं आहे. अनेक तरतुदी ज्या आहेत आपण तिथे बदललेल्या आहेत. सो ते काही सॅक्रोसँक्ट नाहीत. आणखी काय सांगतायत आपल्याला, ते जस्टिसिएबल आहेत. त्यांची अंमलबजावणी झाली नाही तर तुम्हाला न्यायालयात जाता येतं. आर्टिकल 32 मध्ये ती तरतूद आहे. भारताचं जरी ते बिल ऑफ राईट्स मधून त्यांची प्रेरणा असली तरी भारतातले मूलभूत हक्क हे अमेरिकेच्या त्या बिल ऑफ राईट्सपेक्षा जास्त एलॉबरेट आहेत, जास्त व्यापक आहेत. आणखी काय आहे, मूलभूत हक्कांचा हेतू काय आहे? पॉलिटिकल डेमोक्रेसी, राजकीय लोकशाही निर्माण करणे है ना. एक काय सोशल डेमोक्रेसी म्हणा किंवा काय ते त्यांना प्रायोरिटी नाही आहे. इथं राजकीय हक्क जे आहे, राजकीय जागृती त्यांना पाहिजे की हा तुझा भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, हे तुझं धार्मिक स्वातंत्र्य आहे, हे तुझं समानतेचा तुझा हक्क आहे, हा तुझा शोषणाविरुद्धचा हक्क आहे. पॉलिटिकल या सेटअपमध्ये मला इथं व्यक्ती म्हणून, नागरिक म्हणून असेल किंवा नागरिक म्हणून नसेल,
15, 16, 19, 29, 30 हे केवळ भारतीय नागरिकांनाच अवेलेबल आहेत. तर हे पॉलिटिकल राईट्स जे आहेत ते मला तुम्ही माझे सांगा. एका अर्थानं राजकीय लोकशाहीची निर्मिती करणं हा मूलभूत हक्कांचा भाग आहे आणि DPSPचं मग ते सोशल डेमोक्रेसीचं ते सगळं येतं. थोडक्यात जे तुमचं ऑथॉरिटेरियन व्यवस्था आहे, हुकुमशाही प्रवृत्ती जी आहे त्यांना थांबवण्याचं काम हे मूलभूत हक्क करत असतात. आणि जे लक्ष्मीकांतमध्ये वाक्य येतं ना की इट ट्राईज टू एस्टॅब्लिश गव्हर्नमेंट ऑफ लॉज नॉट ऑफ मेन, की तुम्ही व्यक्तींचं राज्य नको आहे आम्हाला, तर कायद्याचं राज्य इथं असायला पाहिजे. ते ॲब्सोल्यूट नाहीत तर क्वालिफाईड आहेत, सर्वंकष नाहीत, त्यांना काही ना काही रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स त्याच्यावरती टाकता येतात. म्हणजे आपण भाषण अभिव्यक्ती स्वातंत्र्य बघितलं, संचार स्वातंत्र्य बघितलं, तिथे काय आहे तुम्हाला रिस्ट्रिक्शन्स तुमच्यावरती टाकता येतात आणि ते परमनंट नाहीत, त्याच्यामध्ये दुरुस्ती होऊ शकते, पण बेसिक स्ट्रक्चरचं पालन झालं पाहिजे. मूलभूत हक्कांमध्ये घटना दुरुस्ती करता येते का? येस, परंतु ते सुद्धा घटनेचं बेसिक स्ट्रक्चर पाळून. सो अ ब क जे आहे ते तुमचं योग्य आहे, बाकी ड जे आहे ते चुकीचं आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 7, सर्वोच्च न्यायालयाने घटनेतील कोणत्या अनुच्छेदाचा समावेश घटनेच्या मूलभूत वैशिष्ट्यात केला आहे? हा खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे. मला वैयक्तिक असे प्रश्न काढायला आवडतात ज्याचं डिस्कशन खूप वेगळं घेता येतं. कदाचित म्हणजे ज्यांनी जरा कॉन्सेप्च्युअल काहीतरी तिथे विचार केला असेल ते 1, 2, 3 असं कदाचित काहींनी लिहिलं असेल. 1, 2, 3 असं लिहिलं असेल का? 148 मध्ये काय आहे? कॅग आहे. अनुच्छेद 324 मध्ये काय आहे? इलेक्शन कमिशन आहे. आणि 32 मध्ये काय आहे? मूलभूत हक्कांमधला संविधान आहे. हा आत्ता विचारला होता बघा त्यांनी, आत्ता विचारलाय, किंवा ग्रुप सीच्या पूर्वपरीक्षेमध्ये त्यांनी गेल्या वर्षी विचारलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या आर्टिकलला घटनेचा आत्मा म्हटलेला आहे, द व्हेरी हार्ट अँड सोल ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, ज्याचं वर्णन बाबासाहेबांनी असं केलेलं आहे की हे हृदय आणि आत्मा आहे. तर ते 32 मग नेमकं काय याच्यामध्ये आहे? मग बेसिक स्ट्रक्चरमध्ये तर अनेक गोष्टी आहेत ना. 24 एप्रिल 1973ला केशवानंद भारती खटल्यामध्ये त्यांनी बेसिक स्ट्रक्चर नावाची संकल्पना आणली आणि त्याच्यानंतर सबसिक्वेंटली अनेक केसेसमध्ये बेसिक स्ट्रक्चरमध्ये कोणकोणत्या बाबी येतील याची सगळी आदेश त्यांनी दिलेत. मग तुमचं रूल ऑफ लॉ येतं, त्याच्यानंतर तुमचं सुप्रीमसी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन नावाचं बेसिक स्ट्रक्चर येतं की संविधान हे सर्वोच्च आहे, किंवा मग तुमच्याकडे कायद्याचं राज्य आहे, इतर काही गोष्टी येतात. मग जर कायद्याचं राज्य आहे, रूल ऑफ लॉ आहे, त्यानंतर फ्री अँड फेअर इलेक्शन्स नावाचं एक बेसिक स्ट्रक्चर एका खटल्यामध्ये दिलेलं आहे की निपक्षपाती, फेअर, मुक्त वातावरणातल्या निपक्षपाती निवडणुका हे भारतीय संविधानाचं बेसिक स्ट्रक्चर आहे, असं एका खटल्यात सर्वोच्च न्यायालय म्हटलंय. मग जर मुक्त आणि निपक्षपाती निवडणुका जर तुमचं बेसिक स्ट्रक्चर असेल तर याचा अर्थ 324 सुद्धा कसं आहे? बेसिक स्ट्रक्चरला फॉलो करणार आहे. लक्षात येते? कॅग हा जर तुमचा सगळ्यात महत्त्वाचा ऑफिसर आहे, आंबेडकरांनी ते सुद्धा आहे की नाही, मोस्ट इम्पॉर्टंट ऑफिसर आहे तुमचे. मग जर कारण तुमचं सगळं फायनान्शियल गोष्टींचं काम जे ऑडिटचं काम ते जर बघत असतील तर ते सुद्धा तुमच्या लोकशाही करता एका अर्थाने बेसिक स्ट्रक्चरला फॉलो करणारा आर्टिकल आहे. पण असं असलं तरी सर्वोच्च न्यायालयानं एक्सप्लिसिटली म्हणजे काय? स्पष्टपणे कोणत्याही खटल्यामध्ये आर्टिकलचं नाव घेऊन बेसिक स्ट्रक्चर जे म्हटलेलं आहे ते फक्त 32च्या बाबतीत केलंय की हे 32 बेसिक स्ट्रक्चर आहे असं डायरेक्ट त्यांनी सांगितलंय. एल चंद्रकुमार वर्सेस युनियन ऑफ इंडिया महत्त्वाचा खटला आहे, गाजलेला खटला आहे. एल चंद्रकुमार वर्सेस युनियन ऑफ इंडिया खटला 1997. याच्यामध्ये त्यांनी डायरेक्ट सांगितलं की आर्टिकल 32 हा बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे. आणि आपण प्रश्न विचारलाय की सर्वोच्च न्यायालयानं डायरेक्ट कुठल्या याचा समावेश केला, त्यामुळे त्याचं उत्तर 32 आहे. 148, 324 महत्त्वाचे असले तरी ते फॉर्मली किंवा एक्सप्लिसिटली डिक्लेअर केलेले नाहीत की डायरेक्ट केसमध्ये उल्लेखच केला असं तुम्हाला 324 आणि 148 बाबत सापडत नाही. 32 बाबत जे आहे ते सापडतं. लक्षात येतंय? आंबेडकरांनी ज्याला काय म्हटलं? मोस्ट इम्पॉर्टंट आर्टिकल ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, मूलभूत हक्कांना सुरक्षितता देणारा मूलभूत हक्क, मूलभूत हक्कांना प्रोटेक्ट करणारा मूलभूत हक्क म्हणजे आर्टिकल 32. त्यांनी जे म्हटलंय की आर्टिकल विदाउट विच द इंडियन कॉन्स्टिट्यूशन विल बी नलिटी. जर हे आर्टिकल नसेल तर आंबेडकरांनी म्हटलं भारतीय संविधानात काही राम राहत नाही. राम राहत नाही म्हणजे आपण जो ग्रामीण भाषेत म्हणतो ना की आता याच्यात काय राम राहिला नाही, त्या अर्थानं अर्थ राहत नाही. राम या शब्दाचा अर्थ आपण ह्या बोलीभाषेत काय घेतो की याच्यात राम नाही राहिला म्हणजे आता याच्यात अर्थ नाही राहिला, नलिटी आहे. तर तुम्ही फंडामेंटल राईट मधलं 32 काढलं तर संविधानात अर्थ राहत नाही.
मग तुम्हाला थेट सुप्रीम कोर्टात दाद मागता येते आणि मग सुप्रीम कोर्ट परमादेश अधिकार वापरून हिबियस कॉर्पस असेल, मॅन्डॅमस असेल, प्रोहिबिशन असेल, सर्टिओररी असेल किंवा क्यो वॉरंटो असेल, अशा पद्धतीचे 5 परमादेश जे आहेत ते तिकडे देतं. आणि म्हणून सर्वोच्च न्यायालय तुम्ही डिफेंडर अँड गॅरंटर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन असं म्हणता. घटनेचा रक्षणकर्ता आणि खात्रीदाता एका अर्थानं सुप्रीम कोर्टाला म्हटलं जातं. पण आर्टिकल 32 मध्ये केवळ फंडामेंटल राईट्सची गॅरंटी दिली जाते. इतर बाबतीत सुप्रीम कोर्ट जे आहे ते आदेश देत नाही. सुप्रीम कोर्टाचा आर्टिकल 32 मध्ये जो काही परमादेश अधिकार क्षेत्र आहे ते ओरिजिनल आहे पण एक्सक्लुझिव्ह नाही. ओरिजिनल काय आहे? कारण तुम्ही थेट सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकता. पण एक्सक्लुझिव्ह जे आहे म्हणजे अनन्य ज्याला आपण म्हणतो केवळ सुप्रीम कोर्टाच्याकडे आहे का? तर नाही. आर्टिकल 226 अंतर्गत ते हायकोर्टाकडे सुद्धा आहे. आणि प्लस सुप्रीम कोर्टाचं जे 32 मधलं परमादेश अधिकार आहे हे फक्त मूलभूत हक्कांपुरताच मर्यादित आहे. हायकोर्टाचं जे परमादेश अधिकार क्षेत्र आहे हे फंडामेंटल राईट्स प्लस तुमचे अदर लीगल राईट्स जे आहेत, इतर कायदेशीर हक्क जे आहेत त्यांना सुद्धा ते लागू होतं. म्हणून त्या अर्थानं हायकोर्टाचं जे परमादेश अधिकार क्षेत्र आहे ते व्यापक येतं. फक्त इतकंच आहे की सुप्रीम कोर्टाच्या अधिकार क्षेत्राचं भौगोलिक अधिकार क्षेत्र जर म्हटलं तर ते सबंध भारतभर येतं. आणि हायकोर्टाचं जे भौगोलिक अधिकार क्षेत्र 226 अंतर्गत येतं ते हायकोर्टाचं जे भौगोलिक क्षेत्र असेल, म्हणजे समजा बॉम्बे हायकोर्ट आहे तर महाराष्ट्र आणि हा काही आजूबाजूचा भाग आहे तेवढ्या त्याच्यामध्ये त्यांचं ज्युरिस्डिक्शनमध्ये ते रिट ज्युरिस्डिक्शन राहतं. हायकोर्टाचं रिट ज्युरिस्डिक्शन हायकोर्टाच्या जॉग्राफिकल ज्युरिस्डिक्शनला क्रॉस करूनही जाऊ शकतं. पण कधी जर त्या घटनेकरताचं कारण किंवा इन्सिडेंट तो हायकोर्टाच्या भौगोलिक ज्युरिस्डिक्शनमध्ये झालेला असेल तर ही जी तरतूद केली आहे ती केली आहे 15वी घटना दुरुस्ती कायदा. 15व्या घटना दुरुस्ती कायदा 1963 द्वारे हायकोर्टाला ही ऑथॉरिटी दिलेलं आहे. आणि आणखी महत्त्वाचा मुद्दा आर्टिकल 32 हे इन इट सेल्फ फंडामेंटल राईट असल्यामुळे तुम्ही सुप्रीम कोर्टाकडे मूलभूत हक्कांच्या उल्लंघनाकरता गेलात तर सुप्रीम कोर्ट तुम्हाला नकार देत नाही की जा आम्ही तुम्हाला एंटरटेन करत नाही असं सुप्रीम कोर्ट म्हणत नाही. म्हणून सुप्रीम कोर्टाला डिफेंडर अँड गॅरंटर ऑफ कॉन्स्टिट्यूशन म्हणतात. त्याच वेळेला हायकोर्ट 226 अंतर्गत कदाचित म्हणू शकतं की आम्ही हे दाखल करून घेत नाही, तुम्ही सुप्रीम कोर्टाकडे जा. म्हणजे तुमचं एक हक्काचं इथली जागा कोण आहे तर सुप्रीम कोर्ट आहे. हायकोर्ट जनरली असं करणार नाही पण कॉन्स्टिट्यूशनली हायकोर्ट हे करू शकतच नाही असं नाही. म्हणून 226 अंतर्गत फक्त सुप्रीम कोर्टाने काय म्हणलं जिथं तुम्हाला 226 अंतर्गत दाद मिळते तिथं तुम्ही हायकोर्टाकडं गेलं पाहिजे. लक्षात येतंय? नेक्स्ट प्रश्न क्रमांक 8. कनिष्ठ न्यायालयांवरील उच्च न्यायालयाच्या नियंत्रणाचा अधिकार घटनेच्या कितव्या अनुच्छेदांतर्गत देण्यात आलेला आहे? कनिष्ठ न्यायालयांवरील उच्च न्यायालयाचा नियंत्रण ठेवण्याचा अधिकार काय काय आहे? मग भाग 6 आपल्याला माहिती आहे. भाग 6 आर्टिकल 214 ते 231 हायकोर्ट आहे. त्याच्यानंतर भाग 6 आर्टिकल तुमचे 233 ते 237 कुठले आहेत? सबऑर्डिनेट कोर्ट्स आहेत. बरोबर, सबऑर्डिनेट कोर्ट्स म्हणजे किंवा कनिष्ठ न्यायालयांच्या तरतुदी. मग याच्यातलं एक आर्टिकल विचारलं ते कुठलं आहे? तर मग 235 235 मध्ये ही प्रोव्हिजन आहे की हायकोर्ट जे आहे ते ह्या सबऑर्डिनेट कोर्ट्सचं कंट्रोल जे काही आहे नियंत्रण ठेवण्याचा त्याचा अधिकार येतो. 235 लक्षात येते. मग आता आणखी काय काय हायकोर्टाच्या बाबतीत आपण ऑलरेडी बोललेले आहेत. रिवाइज करायचे म्हटलं तर 214 मध्ये हायकोर्ट फॉर स्टेट्स किंवा सामायिक हायकोर्ट असू शकतं. 7वी घटना दुरुस्ती आपण बघितलेला आहे. 215चा प्रश्न येऊन गेला गेल्या वर्षी. काय आहे? हायकोर्ट हे कोर्ट ऑफ रेकॉर्ड असतं, अभिलेख न्यायालय असतं हे सांगणारं आर्टिकल म्हणजे आर्टिकल 215. मी तुम्हाला वारंवार सांगणं की प्रश्न येऊन गेलाय आणि मग तुमच्या डोक्यात ते येणं याच्या अगोदरच तुमच्या डोक्यात यायला पाहिजे की हां 215 सर गेल्याच वर्षी आलेला आहे, PYQ मध्येच आहे. पुढीलपैकी कोणत्या अनुच्छेदात ही तरतूद आहे की उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय? डायरेक्ट विचारला बनला येणार आर्टिकल 215. सो रॅन्डम विचारतायत म्हणून टाकलेला हा प्रश्न. सो 215 मध्ये ते आहे. 233 ते 237 मध्ये 235 मध्ये ही तरतूद आहे की हायकोर्टाच्या नियंत्रणामध्ये ही सबऑर्डिनेट कोर्ट्स असतील. मग 233 मध्ये काय आहे? आपण ऑलरेडी प्रश्न घेतलेला आहे. जिल्हा न्यायाधीशांची
नेमणूक, डिस्ट्रिक्ट जजेसची नेमणूक मध्ये कोण करेल? राज्यपाल हायकोर्टाशी कन्सल्ट करून ते करतील. 234 मध्ये काय आहे? जिल्हा न्यायाधीश वगळून इतर व्यक्तींची ज्युडिशियल सर्व्हिसमध्ये नेमणूक. याच्यावरचा पण प्रश्न मी डिस्कस केला की ते कोण करतं? राज्यपाल करतील, तुमचं हायकोर्ट आणि तुमचं राज्य लोकसेवा आयोग या दोघांशी कन्सल्ट करून. आणि जनरली आपण बघितलं होतं की प्रॅक्टिकली तुमचं राज्य लोकसेवा आयोग त्याच्यासाठी परीक्षा घेत असतं. जिल्हा न्यायाधीश सोडून इतर व्यक्तींची न्यायिक सेवांमध्ये नेमणूक. 235 मध्ये आपण बघितलं कंट्रोल. सो 233, 234, 235 आणि इथं जो पर्याय दिला 233A, इथं जो पर्याय दिला 233A ते काय आहे? व्हॅलिडेशन जे काही आहे तुमचं अपॉइंटमेंट आणि इतर जे काही जजमेंट तुम्ही दिलेले आहेत त्याची जी वैधता आहे ते बघणारं आर्टिकल 233A. ते विचारणारच नाहीत, फक्त पर्याय आलाय म्हणून मी ते एक्सप्लेन केलं. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 9 आणि 10 आज वेगळे ठेवलेत. पहिल्या 4 टेस्टमध्ये मी जवळपास पंचायत राजचा कॉन्स्टिट्यूशनल सेटअप डिस्कस करून संपवला. म्हणजे तुमचं ते 73व्या घटना दुरुस्तीने जेवढं काही केलंय 243 ते 243O असेल, समित्या असतील किंवा काय, जवळपास आपण सगळे आर्टिकल त्यातले बोलून झालेले आहेत. आता महाराष्ट्राच्या विषय संदर्भातले 2 प्रश्न मी आज टाकलेले आहेत मुद्दाम. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम आणि त्याच्यामध्ये जो पूर्वीचा मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 होता, ज्याचं नाव तुम्ही बदललं महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, आणि त्याच्यातले कलम ते डायरेक्ट विचारत असतात. तुम्ही बघा 1-2 वर्षापूर्वीचे पेपर काढून बघा, त्याच्यात त्यांनी डायरेक्ट 2022-23च्या दरम्यान त्यांनी ते तरतूदच विचारली, असं छापलंच आहे उताराच्या उतारा. तसाच मी प्रश्न क्रमांक 10 मध्ये केलाय आज. तसंच मी प्रश्न क्रमांक 10 मध्ये केलाय. 9 मध्ये मी कलम विचारलेत. कुठली चुकीची आहेत? मग क आणि ड चूक आहे. क आणि ड चुकीचं आहे. कलम 34 मध्ये अविश्वासाचा प्रस्ताव म्हटलाय सरपंच किंवा यांच्या विरुद्ध, उपसरपंच विरुद्ध, तो चूक आहे. अविश्वासाचा प्रस्ताव कलम 35 मध्ये आहे. महत्वाचा आर्टिकल आहे, विचारलं गेलेलं आहे. आणि कलम 60 मध्ये त्यांनी अर्थसंकल्प व लेखे म्हटलेलं आहे, ते कलम 62 मध्ये आहे. कलम 62 मध्ये अर्थसंकल्प आणि लेखे आहेत. कलम 60 मध्ये काय आहे? खूप प्रॉमिनंट आर्टिकल आहे, ग्रामपंचायतीचा सचिव. ग्रामपंचायतीचा सचिव हे कलम 60 मध्ये आहे. बाकी मग कलम 7 मध्ये ग्रामसभेच्या बैठकी, ते सगळं अ आणि ब करेक्ट आहे. सो 1 बाय 1 रिवाइज करायचं म्हटलं तर ग्रामपंचायत अधिनियम, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम जो काही आहे, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, याच्यातली कलम जी काही आहेत आणि त्याच्या तरतुदी जी आहेत ना, ही थोडीशी आपण थोडी रिवाइज करू. 7-8 घेऊया, जास्त मी घेणार नाही. इथं 2 तर 4 झालेच आहे की इथे. 7 मध्ये ग्रामसभेच्या बैठकी, 49 मध्ये ग्रामविकास समित्या, कलम 35 मध्ये अविश्वासाचा प्रस्ताव, कलम 60 मध्ये मी आत्ता सांगितलं ग्रामपंचायतीचा सचिव, आणि अर्थसंकल्प लेखे 62 मध्ये. मग आणखी काय काय राहिलंय? प्रॉमिनंट जर सुरुवात, कलम 5 पंचायतीची स्थापना. कलम 5 मध्ये काय आहे? पंचायतीची स्थापना, महाराष्ट्रात ग्रामपंचायतीची स्थापना कलम 5 मध्ये येतं. 7 मध्ये बैठकी. बैठकी किती आहेत? प्रत्येक वित्तीय वर्षात किमान 4. प्रत्येक वित्तीय वर्षात किमान 4, म्हणजे कलम 7 मध्ये 4 बैठकी, बरोबर, वित्तीय वर्षामध्ये मी आत्ता सांगितलं. त्याच्यानंतर कलम 8 प्रॉमिनंट समजा बोलायची म्हटली, 8 मध्ये काय आहे? ग्रामसभेचे अधिकार आणि कर्तव्य. 8 ग्रामसभेचे अधिकार आणि कर्तव्य. 30 मध्ये काय आहे? कलम 30 सरपंचांची निवडणूक. सरपंचांची निवडणूक काय आहे, कसं आहे? 30(1)(1) मध्ये काय आहे? सरपंचांची थेट निवडणूक. प्रश्न क्रमांक 10 मध्ये मुद्दाम दिलाय मी प्रश्नात. बघा बरं प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्रातील सरपंच पदाच्या थेट निवडणुकी संदर्भातील योग्य विधान किंवा विधाने निवडा. कलमच दिलंय ना आत. तुम्ही जर प्रश्न बघाल आपले, तर मी प्रश्नांमधून मुद्दाम माहिती देण्याचा प्रयत्न करतो की थेट निवडणुकीचं सरपंचांचं जे कलम आहे ते किती आहे बाबा? कलम 30(1). ते लगेच तिथं लिहिलंय, मुद्दाम लिहिलंय. आणि आता त्या 30(1)च्या तरतुदी मी खाली विचारल्यात. सो थेट निवडणुकीचं जे आहे ते 30(1). आणखीन काय? 35 अविश्वासाचा प्रस्ताव पण आत्ताच म्हटलं. 49 मध्ये काय? ग्रामविकास समिती आहे. 60 मध्ये आत्ताच बोललो मी ग्रामपंचायतीचा सचिव आहे. आणि 34 काय बरं जे चुकवलंय आपण? सरपंच आणि उपसरपंचांचा राजीनामा. 34 सरपंच आणि उपसरपंचांचा राजीनामा. आणि 62 मध्ये अर्थसंकल्प लेखे. 60 मध्ये ग्रामपंचायतीचा सचिव.
आता हे एवढं सगळं कसं काय पाठ करायचं किंवा मला कसं काय लक्षात राहतं? कारण मी अनेक वेळा बोललो, अनेक वेळा शिकवलं. काय त्यात अवघड आहे का काही? 5 मध्ये तुमच्या पंचायतीची स्थापना आहे, 7 मध्ये बैठका आहेत, प्रत्येक वित्तीय वर्षात 4 होतात. काय 10 वेळा बोललं तर हे पाठच होणार आहे ना. सगळं मी तुम्हाला म्हणलं का की कलम 1 पासून शेवटच्या कलमापर्यंत पाठ करा. प्रॉमिनंट 10 काढून ठेवा ना. मर्यादित अभ्यास तर आधी करा. एका पांढऱ्या कागदावर तुमच्या वहीचं कागद किती छोटा असेल तेवढा छोटा घ्या. खूपच तुम्ही आळशी असाल तर आणखीन छोटा कागद घ्या, पॉकेट साईज घ्या. तेवढं तरी करा की या पॉकेट साईज कागदावर मावणारी कलम मी पाठ करेन. मग त्याच्यावर 5 तर बसतील ना, त्याच्यावर 10 तर बसतील की नाही? मग तेवढी तरी पाठ करा. तेवढ्यातच प्रश्न सापडतो आपल्याला, किंवा निगेशननी तेवढ्यातच आपलं उत्तर येऊन जातं. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 10. महाराष्ट्रातील सरपंच पदाच्या थेट निवडणुकी संदर्भातील कलम 30(1)(a) बाबत योग्य विधान निवडा. म्हणजे कलम मी सांगितलंय कुठलं, आता अ काय आहे बघा. सरपंचांच्या निवडणुकीत समसमान मते पडली, थेट निवडणूक होणार आहे ना गावात आता. तर निवडणुकीचा निकाल विभागीय आयुक्तांद्वारे किंवा त्या प्रयोजनार्थ त्यांनी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याद्वारे चिठ्ठ्या टाकून ठरवण्यात येईल. विधान चूक आहे. मग याच्यात चुकीचं काय आहे? चिठ्ठ्या टाकून ठरवण्यात येईल हे चुकीचं आहे का? नाही, चिठ्ठ्याच टाकून ठरवतात ते. पण कोण ठरवणार? राज्य निवडणूक आयुक्त किंवा त्यांनी नियुक्त केलेला अधिकारी, स्टेट इलेक्शन कमिशनर डायरेक्ट. असं रेअर आहे, असं होत नाही जनरली, पण झालंच तर कोण करेल हे? राज्य निवडणूक आयुक्त किंवा त्या प्रयोजनार्थ त्यांनी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याद्वारे. चिठ्ठ्याच टाकू नये, बाय लॉट्सच आहे. इंग्लिशमध्ये जरी वाचलं तुम्ही त्यांनी बाय लॉटच म्हटलेलं आहे, चिठ्ठ्या टाकूनच आहे. तर बऱ्याच लोकांना वाटतं ते चिठ्ठ्या टाकून म्हणजे एवढं टाइमपास करता का तुम्ही लोक? हा, तर तसंच आहे. मग ते चिठ्ठ्यात टाकूनच आहे, तरतूद कायद्यातच केलेली आहे त्यांनी. बाय लॉट इंग्लिश व्हर्जनमध्ये पण म्हटलेलं आहे की ते काढूनच आहे. तसं काय करायचं आता? समसमान झालं ना. आता काय गावातले निम्मे लोक एकाच्या बाजूने, निम्मे लोक एकाच्या, एकाच माणसाचा प्रश्न राहिला. आता काय असं थोडीच करणार आहे की तुमचं मती होतो का एखादा इकडं होतो का, तू इकडं होतो का, असं तर होणार नाही. तर मग आता झालंय, समसमान मतं पडले तर राज्य निवडणूक आयुक्त किंवा त्यांनी दिलेला अधिकारी, विभागीय आयुक्त नाही. ब विधान एक्झॅक्टली करेक्ट आहे. निवडणुकीच्या वेळी कोणीही सरपंच निवडला गेला नाही तर सरपंच निवडण्यासाठी नव्याने निवडणूक घेण्यात येईल. म्हणजे एकदा झालं, काही झालं नाही, प्रॉब्लेम झाला, परत एकदा घेतात. आणि नव्याने घेतलेल्या निवडणुकीमध्येही सरपंचाची निवड झाली नाही तर अशी रिक्त जागा निवडून आलेल्या पंचायत सदस्यांद्वारे त्यांच्यामधून निवडणुकीद्वारे भरण्यात येईल. म्हणजे काय आहे? एकदा झालं, नाही झालं, परत घेतली तरी पण नाही झालं, तर मग शेवटी तुम्ही अप्रत्यक्ष पद्धतीने सरपंच निवडणार. अप्रत्यक्ष म्हणजे ग्रामपंचायतीचे सदस्य त्यांच्यातून ते निवडतील. सो फक्त ब जे आहे ते करेक्ट आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 11. भारताच्या राष्ट्रपती पदाबाबतचे अयोग्य विधान निवडा. राष्ट्रपती पद आर्टिकल 52 ते 78 आपल्याला माहिती आहे. युनियन एक्झिक्युटिव्ह भाग 5 आर्टिकल 52 ते 78 आणि त्याच्यामधलं पहिलंच आर्टिकल आहे आर्टिकल 52. काय म्हणतात? देअर शॅल बी द प्रेसिडेंट. तुमच्याकडे कोण असावेत? एक राष्ट्रपती असावेत. हेड ऑफ द स्टेट तुमचे ते असतील, नॉमिनल हेड जे असतील ते. आणि मग आता त्यांच्याविषयी विधानं विचारलेली आहेत. काय आहे? भारत शासनाच्या सर्व कार्यकारी कृती राष्ट्रपतींच्या नावाने केल्या जातात. सेम वाक्य त्यांनी घटक राज्यांच्या राज्यपालांच्या बाबतीत अनेकदा विचारलेलं आहे की तुम्ही आर्टिकल तरी सांगा. आपण ऑलरेडी डिस्कस केलंय. जसं राज्यामध्ये राज्यपालांच्या बाबतीत होतं तसंच वरती पण ते केलेलं आहे. ब ते अटर्नी जनरल ऑफ इंडिया, कॅग, वित्त आयोगाचे अध्यक्ष यांची नेमणूक करतात. हे विधान करेक्ट आहे. कोणाकोणाची नेमणूक करतात राष्ट्रपती? अटर्नी जनरल ऑफ इंडिया आर्टिकल 76 आपण बघितलंय. कॅग आर्टिकल 148 आपण बघितलंय. मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त 324 मधले ते आपण बघितलेत. UPSCचे अध्यक्ष आणि सदस्य यांची नेमणूक ते करतात. घटक राज्यांच्या राज्यपालांची नेमणूक राष्ट्रपती करतात. आणि प्लस तुमचा जो वित्त आयोग आहे, फिनान्स कमिशन, आर्टिकल 280 मध्ये ज्याची तरतूद आहे त्याचे अध्यक्ष आणि सदस्यांची नेमणूक पण राष्ट्रपती हे करत असतात. लक्षात घ्या. सो अ आणि ब करेक्ट आहे. क ते संसद सभागृहांची संयुक्त बैठक बोलावू शकतात, जिचे अध्यक्षस्थान ते भूषवतात. विधान चुकीचं आहे. ते बोलवू शकतात, जॉईंट सिटिंग बोलवू शकतात, पण संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्ष कोण असतात? लोकसभेचे सभापती. लोकसभेचे सभापती. आणि त्या संयुक्त अधिवेशनामध्ये जो वर्चस्व असतो तो लोकसभेचाच असतो, कारण लोकसभा ही जास्त सदस्य असलेली ते सभागृह आहे. सो क विधान जे आहे ते चुकीचं आहे.
आणखी काय काय आहेत राष्ट्रपतींचं? जर आपल्याला एक्झिक्युटिव्ह पॉवर्स काढायचे म्हटले तर सर्व कार्यकारी कृती राष्ट्रपतींच्या नावाने होतात, प्लस ते पंतप्रधानांची नेमणूक करतात, प्लस इतर मंत्र्यांची नेमणूक करतात. इतर ज्या सगळ्या नेमणूक आर्टिकल 53 मध्ये, बरं का, जर आर्टिकलच काढायचं म्हटलं तर 53 मध्ये हे येतं की एक्झिक्युटिव्ह पॉवर ऑफ द युनियन, म्हणजे तुमच्या युनियनची जी कार्यकारी सगळे अधिकार आहेत, शाल बी वेस्टेड इन द प्रेसिडेंट, हे राष्ट्रपतींच्या नावाने केले जातील. हे 53 मध्ये, आर्टिकल 53 जर विचारलं तर ते लक्षात ठेवावं. आणखी कुठल्या कुठल्या यांची नेमणूक ते करतात? इंटरस्टेट काउन्सिल, आंतरराज्य परिषद जी आहे ते स्थापन करू शकतात. राष्ट्रपतींचे लेजिस्लेटिव्ह पॉवर्स काय आहेत? वैधानिक अधिकार काय काय आहेत? आपण पाहिलं तर संसदेचं जे अधिवेशन आहे त्याला ते काय आहे? समॉन करणे किंवा प्रोरोग करणे. त्याच्यानंतर काय आहे? लोकसभेला ते डिझॉल्व्ह करू शकतात, विसर्जित करू शकतात, जॉईंट सिटिंग बोलवू शकतात. आणखी काय काय करू शकतात? राज्यसभेमध्ये 12 सदस्यांची नेमणूक त्यांच्याकडून होते. आणखी काय? आर्टिकल 123 मध्ये ते वटहुकूम काढू शकतात. लेजिस्लेटिव्ह पॉवर्स डिस्कस करायचे म्हटले. आणखी काय आहे? धनविधेयक मांडण्याकरता राष्ट्रपतींचं प्रायर रेकमेंडेशन, त्यांची शिफारस आवश्यक असते. सगळे लेजिस्लेटिव्ह पॉवर मोस्टली मी बोललो. सो फक्त क जे आहे ते चुकीचं आहे. 12 पक्षांतर बंदी कायद्यानुसार सभापती किंवा अध्यक्षांनी घेतलेला निर्णय न्यायिक पुनर्विलोकनाच्या कक्षेत येत असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या खटल्यात दिलाय? आत्ता जे महाराष्ट्राच्या संदर्भात चाललं होतं की नाही, पक्षांतर बंदीचा कायदा आहे, मग ते सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलं आणि मग ते जुने जे सगळं सर्वोच्च न्यायालयात चालू होतं, मग ते खूप काम होतं त्यांच्याकडे. त्यावेळेचे जे सरन्यायाधीश होते ते खूप काम असल्यामुळे ते काय म्हणले की ते पुढची तारीख देतो. ज्युडिशियल रिव्ह्यू घेण्याचा अधिकार होता म्हणून पुढच्या तारखा ज्या आहेत त्या त्यांना देता आल्या. सो थोडक्यात काय बनायचं आपल्याला की तुम्ही जे घेतलेला निर्णय आहे, मग ते लोकसभेचे असतील, स्पीकर असतील किंवा तुमच्या विधानसभेचे असतील, जे काही प्रिसाइडिंग ऑफिसर असतील, त्यांनी घेतलेल्या याचं पक्षांतर बंदीबाबतच्या निर्णयाचा ज्युडिशियल रिव्ह्यू घेता येतो. किहोतो होलोहान खटला 1992. नागालँडचे ते लीडर होते किहोतो होलोहान खटला 1992, ज्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की डिफेक्शन केस म्हणून पण त्या केसला ओळखलं जातं. डिफेक्शन केस, पक्षांतराबाबतचा खटला म्हणून तो फेमस आहे. आपल्याला माहिती आहे की अँटी डिफेक्शन आणि 10वं परिशिष्ट हे सगळं डिटेल आपण डिस्कस केलं आहे. मोहिनी जैन खटला काय 1992चा? मोहिनी जैन वर्सेस स्टेट ऑफ कर्नाटक. मेन्सच्या टेस्ट सिरीजमध्ये मी उन्नीकृष्णन, मोहिनी जैन खूप डिटेल डिस्कस केल्या होत्या, कारण तिकडे राईट टू एज्युकेशन आहे. राईट टू एज्युकेशनचा पार्ट होता GS2 पूर्वीच्या सिलेबसमधला. तर ते सुद्धा लेक्चर मला आठवण करा की ते आपण यूट्यूबला टाकून देऊयात. जे एक प्रश्न असायचे ना, जवळपास 101 प्रश्न ते सगळे असायचे GS2चे, मी करायचे होते, ते पण आपण घेऊयात, ते आठवण करा. मोहिनी जैन खटला काय आहे? राईट टू एज्युकेशन हा मूलभूत हक्क आहे, शिक्षणाचा हक्क हा मूलभूत हक्क आहे असं सांगणारा खटला. प्रकाश सिंह खटला काय 2006चा पर्याय क्रमांक 3 मध्ये पोलीस रिफॉर्म्स, पोलिसांमधल्या सुधारणा की राजकीय हस्तक्षेपामुळे पोलीस दलाची कार्यक्षमता कमी होते असं वाटायचं त्यांना, म्हणून त्यांनी सांगितलं की कसं कमी करता येईल, म्हणून त्यांनी काही रिफॉर्म्स ते दिलेले आहेत. विदाऊट एनी पॉलिटिकल इंटरफरन्स त्यांना काम करता यावं. आणि सायरा बानो खटला काय फेमस आहे? ट्रिपल तलाक ही गोष्ट अनकॉन्स्टिट्युशनल आहे, चुकीची आहे असं सांगणारा सायरा बानो खटला. प्रश्न क्रमांक 13 पुढीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात एकापेक्षा अधिक राज्य किंवा अधिकचे संघशासित प्रदेश येत नाहीत? कोणत्या उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात एकापेक्षा अधिक राज्य, म्हणजे थोडक्यात प्रश्न काय विचारायचा होता मला फिरवून, कोणत्या हायकोर्टाकडे एकच राज्य येतं, फक्त तो बदलला, एकच राज्य येतं विचारायचं होतं. कुठले आहेत? मग राजस्थान आणि ओरिसा. क आणि ड, कलकत्ता आणि गुवाहाटीमध्ये कॉमन आहे. मग कॉमनवाले कोण कोण आहेत बघू बरं आपण. कॉमनवाले कोणकोणते आहेत? 214 ते 231. पहिलं जर जवळचं बॉम्बे हायकोर्ट, पहिलं जर आपण काढलं तर बॉम्बे हायकोर्ट, त्याचं नाव अजूनही बॉम्बे HCच ठेवलेलं आहे, मुंबई केलेलं नाही. बॉम्बे हायकोर्टामध्ये कोण आहे? महाराष्ट्र आहे, गोवा आहे, दादरा नगर हवेली, दमन दीव हे युनियन टेरिटरी. आणखी कुठलं आहे कॉमन? कलकत्ता किंवा कॅलकटा हायकोर्ट. यांच्या कडे कोण आहे? पश्चिम बंगाल आणि अंदमान निकोबार. तिसरं कॉमनवालं कोण आहे जे आपण पर्याय दिलेलं आहे? गुवाहाटी. ॲटलिस्ट कॉमनचे पाठ झाले तर मग बाकीचं जे आहेत ते सिंगल हे लक्षात राहतं. गुवाहाटीमध्ये कोण कोण आहे? आसाम, नागालँड, मिझोराम आणि अरुणाचल प्रदेश. आसाम, नागालँड, मिझोराम आणि अरुणाचल प्रदेश 4 आहेत. आसाम, नागालँड, मिझोराम आणि अरुणाचल प्रदेश.
लक्षात येते. त्यानंतर कुठला येतो कॉमन? जम्मू अँड काश्मीर अँड लडाख. जम्मू अँड काश्मीर अँड लडाख, त्याच्यामध्ये हे JNK अँड लडाख दोन्ही आहेत, युनियन टेरिटरी जे केलेले आहेत आता तुम्ही. त्यानंतर कुठला आहे? केरळ हायकोर्ट. केरळ याची, त्याच्यामध्ये कोण आहे? केरळ आणि लक्षद्वीप, म्हणजे युनियन टेरिटरी आणि ते कंबाईन जे आहे. त्यानंतर कुठला आहे? मद्रास, तामिळनाडू आणि पद्दुचेरी. त्या हायकोर्टाचं नाव पण अजून काय आहे? मद्रास हायकोर्टच ठेवलेलं आहे, तामिळनाडू आणि पद्दुचेरी. आणि शेवटचं कुठलं आहे? पंजाब आणि हरियाणा हायकोर्ट. पंजाब, हरियाणा आणि चंदीगड जे काही तुमचं येतं, पंजाब हरियाणा हायकोर्ट जे काही आहे, पंजाब, हरियाणा आणि चंदीगड. 7 आहेत ज्यांच्याकडे एकापेक्षा अधिक राज्य किंवा मग एक राज्य आणि एक युनियन टेरिटरी असं ते येतं. बाकीचे सगळे जे आहेत ते मग सिंगल आहेत. मग याच्यात कुठलं आहे? राजस्थान आणि ओरिसा. मगाची जसं आपण म्हणलं तसंच इथं अभ्यास करताना ते ठेवायला पाहिजे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 14. पुढीलपैकी कोणत्या विधानसभेची सदस्य संख्या तुलनेने अधिक आहे? आपण विधान परिषदेचा पण प्रश्न घेतलेला आहे याच्या अगोदर. कुठल्या राज्यांमध्ये द्विगृही प्रतिनिधी मंडळ आहे तोही आपण गेल्या वर्षी घेतला होता, तो जसा तसा आलेला आहे. सो आत्ता जर आता वेगळं काही विचारलं का, आता इथं का विचारला? रॅन्डम नाही विचारला. बिहारची चर्चा चालू आहे, रोज येत आहे पेपरला. 243 तिथं मतदारसंघ आहेत, ती सगळीची चर्चा आहे. नोव्हेंबर आता इलेक्शन येतात त्यांचे. सो आन्सर काय आहे? बिहार. करंटमध्ये पण तो प्रश्न जाऊ शकतो की सगळ्यात जास्त एकमेकांच्या तुलनेने कोण आहे? 243 बिहार आहे, आंध्र प्रदेश 175 आहे, कर्नाटक 224 आहे आणि गुजरात 182 आहे. महाराष्ट्र किती आहे? 288. पंजाब 117, जेवढी मेजर आहेत पंजाब 117 आहे, तामिळनाडू 234 आणि देशातलं सर्वाधिक कुठलं आहे? 403 उत्तर प्रदेश. 403 उत्तर प्रदेश. पश्चिम बंगाल 294 आणि सगळ्यात कमी कुठलं आहे? सिक्कीम 32 आणि 403 तुमचं UP. ॲटलिस्ट हे दोन तरी लक्षात ठेवायला पाहिजे, एक वरती आणि एक खाली. महाराष्ट्र 288 आणि आत्ता बिहारमध्ये चालू होते 243. शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15. सर्वोच्च 104वी घटना दुरुस्ती कायदा 2019 द्वारे पुढीलपैकी कोणती कृती करण्यात आली आहे? 104वी घटना दुरुस्ती कायदा 2019 काय आहे आन्सर? पर्याय क्रमांक 4, 2 आणि 3 दोन्ही योग्य. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती, शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब या दोघांचं जे तुम्ही रिझर्वेशन असतं लोकसभेतलं आणि विधानसभेचं, आपण काय करतो? एक्सटेंड करतो की नाही काही पिरियडनी. सो ते त्यांनी 10 वर्ष एक्सटेंड करून 2030 पर्यंत आता वाढवलंय. आणि प्लस 2019ला त्यांनी काय केलं की अँग्लो इंडियन समूहाचे लोकसभेतील आणि विधानसभेतील विशेष प्रतिनिधित्व संपुष्टात आणले. अँग्लो इंडियनमध्ये किती होते? लोकसभेत 2 आणि विधानसभेमध्ये जर राज्यपालांना वाटलं की कमी आहे तर 1, तर ते त्यांनी आता बंद करून टाक. 2019ला जुन्या विद्यार्थ्यांना आठवत असेल की हे झाल्यानंतर मी एक सोशल मीडियावर ते खूप मोठं लिहिलं पण होतं त्याच्यावरती. अँग्लो इंडियन त्यांचं फूड कल्चर काय आहे, त्यांचं खानपानाचं पद्धत काय आहे, ते खूप मोठं त्याच्यावर हे केलं होतं की त्यांचं फूड आणि हे जिवंत राहील. आता जरी रिझर्वेशन गेलेलं असलं तरी ती परंपरा ती सगळी जिवंत राहील. सो 2 आणि 3 करेक्ट आहे. 1 मध्ये कुठली आहे मग? सर्वोच्च आणि उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुकीसाठी राष्ट्रीय न्यायिक नेमणूक आयोग, नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन, 99वी घटना दुरुस्ती कायदा 2014 जी सर्वोच्च न्यायालयानं रद्द केली, अनकॉन्स्टिट्युशनल म्हटली की ते म्हणले की हे चालणार नाही. 2015 मध्ये 4th जजेस केस जी आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की हे अनकॉन्स्टिट्युशनल आहे. त्यांनी परत कॉलेजियम सिस्टीम जी आहे ती तिथे न्यायाधीशांच्या नेमणुकीसाठी ठेवली. लक्षात येतं? सो इथं आपली पॉलिटीची चर्चा जी आहे ती संपली आहे. ठीक आहे, आता आपण इतिहासाच्या प्रश्नांना सुरुवात करूया. धन्यवाद.